मित्रांनो, सह्याद्रीचा कुशीत वसलेला एक असा किल्ला ज्याला पाहिल्यावर आजही अंगावर शहारे येतात. कवी भूषण म्हणतात त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे इंद्राचा स्वर्गावर अधिकार आहे, त्याचप्रमाणे या रायगडाचा संपूर्ण स्वराज्यावर अधिकार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिरणार आहोत दुर्गराज रायगड. रायगड पूर्वी याला रायरीचा डोंगर म्हणत, पण महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून याच जागेची निवड का केली? कारण या डोंगराच्या तिन्ही बाजूला खोल दऱ्या आहेत आणि वरचा भाग एखाद्या विशाल पठारासारखा दिसतो. गडाच्या बांधकामाची जबाबदारी महाराजांनी हिरोजी इंदुलकर यांच्याकडे सोपवली होती. गडाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर जेव्हा महाराज गडावर आले तेव्हा ते प्रसन्न झाले. त्यांनी हिरोजींना विचारलं, हिरोजी, गडाचं काम एकदम उत्तम झालंय, काय हवंय तुम्हाला? हिरोजींनी संपत्ती किंवा वतन मागितलं नाही. ते म्हणाले, राजे, तुमच्या पायाची धूळ माझ्या मस्तकी असू द्या. फक्त जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर माझं नाव कोरण्याची परवानगी द्या. आजही सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर या नावाची पायरी आपल्याला तिथल्या निष्ठेची आठवण करून देते. चला तर मग गडावरचे काही प्रमुख ठिकाणं पाहूया. राजसदर ही ती जागा आहे जिथे शिवछत्रपतींचा 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक झाला. इथली ध्वनी यंत्रणा एवढी प्रगत आहे की सिंहासनाजवळ कुजबुजलेलं सुद्धा प्रवेशद्वारापर्यंत ऐकू जातं. होळीचा माळ जिथे शिवरायांचा भव्य पुतळा आहे. टकमक टोक गडाच्या टोकावर असलेली एक भीषण कडा जिथून गुन्हेगारांना कडेलोट केली जात असे. हिरकणी कडा आपल्या बाळासाठी रात्रीच्या वेळी गळ उतरून जाणारी माता हिरकणी हिच्या धाडसाची साक्ष देणारा हा कडा. गडाच्या एका टोकाला जगदीश्वराचं मंदिर आणि त्याच समोर आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. ही जागा आपल्याला शांत करते आणि प्रेरणा देते. 3 एप्रिल 1680 रोजी ह्या महासूर्याचा अस्त झाला, पण त्यांचे विचार आजही या सह्याद्रीच्या कणाकणांत जिवंत आहेत. रायगड म्हणजे फक्त दगडांचं बांधकाम नाही, तर ते आपल्या स्वाभिमानाचा इतिहास आहे. जर तुम्ही अजून इथे गेला नसाल तर आयुष्यात एकदा तरी या शिवतीर्थीला नक्की भेट द्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जय जिजाऊ जय शिवराय लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.